नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं माझ्या शुभांगीज फूड कॉर्नर या चॅनलवरती. आज मी तुमच्यासोबत रात्रीच्या जेवणातला एक छान झणझणीत वांग्याचं भरीत आणि सिंपल पराठा हा जेवणाचा बेत शेअर करत आहे. थंडीच्या दिवसात किचनमध्ये जास्त वेळ उभं राहण्याचा कंटाळा आला तर असा जेवणाचा बेत नक्की ट्राय कराल. थोडंसं तेल घातलेलं आहे मी कढईमध्ये, थोडीशी मोहरी आणि जिरं घातलेलं आहे. 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या, एक छोटा कांदा आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे 3-4. आज मी तुमच्यासोबत एक वेगळ्या पद्धतीचं वांग्याचं भरीत शेअर करत आहे. जनरली आपण वांगं भाजून वांग्याचं भरीत करतो, पण मी आज वांगं बारीक कट करून घेतलेलं आहे. भरताचंच वांगं घेतलेलं आहे मी एक मोठ्या आकाराचं वांगं इथे वापरलेलं आहे. रेग्युलर मसाले घातलेले आहे, हळद, तिखट आणि धणे जिरे पावडर. बारीक कट करून वांगं इथे घातलेलं आहे मी. थोडंसं चवीनुसार इथे मीठ टाकते आणि याला वाफेवरतीच आपल्याला शिजू द्यायचं आहे. झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची आहे. वाफेवरती वांगं लवकर शिजून जाईल. वांगं शिजायला तसा जास्त वेळ लागत नाही. 1-5 मिनटात आपलं भरीत तयार होईल. झाकण ठेवून थोडं शिजू दिलेलं आहे. तुम्ही बघत असाल वांगं छान शिजलेलं आहे. थोडंसं याला आता चमच्याने स्मॅश करून घ्यायचं आहे. खूप छान शिजलेलं आहे वांगं. आता थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे. भरीत इथे रेडी आहे. आता मी या भरतासोबत खाण्यासाठी सिंपल पराठा करत आहे. कणकेमध्ये 2 चम्मच बेसन मी इथे घातलेलं आहे. थोडंसं ओवा क्रश करून घालते. थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद घालते. मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं 2-3 चमचे तेल इथे घालते मी. त्यामुळे पराठा छान सॉफ्ट होईल. पराठ्याचा गोळा मळून घेते आता. धने पावडर राहिली होती ती टाकली मी आता. तेच पोळी खाण्याचा कंटाळा येतो म्हणून वेगळं काय ते मग मी हा पराठा बनवायचं ठरवलं आणि या वांग्याच्या भरत्यासोबत हा पराठा खूपच छान लागतो. नक्की ट्राय करा तुम्ही पण. गोळा मळून घेतलेला आहे मी. तर याला थोडंसं तेलाचा हात लावून 10-15 मिनटं रेस्टिंग टाईम देते आहे. 10 मिनिटांनी मी पराठे करायला घेतले. सिंपल पराठा लाटून घेतलेला आहे मी. या पद्धतीचा पराठा माझ्या चॅनलवरती मी याच्या आधी अपलोड केलेला आहे. हा पराठा कसा करायचा त्याचा एक सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. या पद्धतीने पराठा करून घेतला. आता पराठा लाटून घेत आहे. छान पातळ असा पराठा लाटला आणि आता हा पराठा मी तव्यावरती दोन्ही साईडने लोणी टाकून छान शेकून घेते. थंडीच्या दिवसात असे वेगवेगळे पराठे ट्राय करायला तुम्हालाही नक्की आवडेल. या पद्धतीने पराठा मी शेकून घेत आहे लोणी लावून.
क्रिस्पी होईपर्यंत पराठा शेकून घ्यायचा आहे. पराठा छान झालेला आहे, शेकलेला गेलेला आहे दोन्ही साईडनी. छान सिंपल असा पराठा आणि सोबत गरमागरम झणझणीत असं वांग्याचं भरीत. हा रात्रीच्या जेवणातला बेत सिंपल साधा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.